तुम्हाला पण कारखानदारी, दळणवळण, पशुसंवर्धन, कृषी, विद्यापीठे, सरकार अशा बऱ्याच घटकांचा समावेश अर्थव्यवस्थेतील कोणत्या क्षेत्रामध्ये होतो असे बरेच प्रश्न पडत असतील ना. तर चला आज बघूया की व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची कोणते क्षेत्रे पडतात, तसेच त्यांचे प्रकार काय आहे आणि कोणत्या घटकाचा समावेश कोणत्या प्रकारात होतो ते. व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. प्राथमिक क्षेत्र प्रायमरी सेक्टर, द्वितीय क्षेत्र सेकंडरी सेक्टर, तृतीय क्षेत्र टर्शरी सेक्टर, चतुर्थ क्षेत्र क्वाटर्नरी सेक्टर, पंचम क्षेत्र क्वायनरी सेक्टर. प्राथमिक क्षेत्र या क्षेत्रास कृषी व संलग्न क्षेत्र असेही संबोधले जाते. तसेच द्वितीय क्षेत्रास उद्योग क्षेत्र असे सुद्धा संबोधले जाते. तृतीय क्षेत्रास सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर असे सुद्धा संबोधले जाते. चतुर्थ क्षेत्र या क्षेत्रामध्ये उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायामध्ये करण्यात येतो त्यांचा समावेश होतो. तसेच पंचक्षेत्रामध्ये समाजातील अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. प्राथमिक क्षेत्रामध्ये पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, जंगल संपत्ती, खाणी व खनिज उत्पादने जसे की कोळसा, पेट्रोलियम, लोह, खनिज इत्यादी उत्पादनांचा तसेच उपक्रमांचा समावेश होतो. तसेच द्वितीय क्षेत्रामध्ये कारखानदारी, विनिर्माण, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा यांचा समावेश होतो. तसेच तृतीय क्षेत्रामध्ये बघायला गेल्यास व्यापार, वाहतूक, दळणवळण तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक याबरोबर विविध वैयक्तिक सेवांचा समावेश होतो. तसेच चतुर्थ क्षेत्रामध्ये संशोधन विकास म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर विकास, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यांचा समावेश होतो. आणि पंचक्षेत्रामध्ये सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्य सेवा, संस्कृती, प्रसारमाध्यमे इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारे व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे तसेच त्यांचे प्रकार आणि त्यामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश होतो हे आपण बघितले आहे. तर आज आपण व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे बघितली. तुम्ही कमेंट करून सांगा की मालकीनुसार अर्थव्यवस्थेची कोणती क्षेत्रे पडतात ते.